आज आपण बनवणार आहोत तळणीचे मोदक। त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवूयात। त्यामध्ये 2 चमचे तूप टाकूयात। तूप तापल्यावर त्यात अर्धा वाटी रवा टाकायचा आहे आणि मंद आचेवर त्याला भाजून घ्यायचा आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपला रवा छान खरपूस भाजला गेला आहे। आता त्यात टाकू आपण 2 वाट्या ओल्या नारळाचा किस। तो पण मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। त्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत मंद आचेवर त्याला छान भाजून घ्यायचं आहे। बघा, आता आपलं सारण छान तयार होत आहे। मॉइश्चर कमी झालेला आहे। आता त्यात आपण 2 चमचे दुधावरची साय टाकून घेतली आहे। त्याला पण मिक्स करून घेऊया। त्यात गाठी झाल्या असतील तर त्याला फोडून घेऊया। आता त्यात टाकायचं आहे अर्धा वाटी कोमट दूध आणि त्याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरच भाजायचं आहे। गाठी झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या। बघा, आता आपलं सारण छान मोकळं झालेलं आहे। आता त्यात टाकूया आपण 1 वाटी पिठी साखर। पिठी साखर शेवटीच घालायची आहे कारण त्याला पाणी सुटतं। चला, आता आपण मोदकासाठी पारीची तयारी करून घेऊया। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी रवा, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तूप तापून घेऊयात मोहनासाठी। आता सर्वप्रथम आधी आपण चमच्याने त्याला मिक्स करून घेऊया।
नंतर थोडं थंड झाल्यावर त्याला हाताने चोळून घेऊया, जेणेकरून मोहन सर्व पिठाला लागेल. बघा, अशी मूठ बांधून पाहायची आहे. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा मळून ठेवल्यानंतर 10-15 मिनिटे वाटी खाली झाकून ठेवायचं आहे. आता आपण पारीची तयारी करूया. त्यासाठी छोटा पेढा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि पातळ लाटायचा आहे. बघा, असं त्याच्यामध्ये सारण भरून चिमटीने छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आणि आता सर्व पाकळ्या एका जागी करून त्याला छान असा मोदकाचा आकार द्यायचा आहे. बघा, किती छान दिसतोय आपला मोदक. हे बघा, आपले मोदक तयार झाले आहेत. एका आकाराचे होण्यासाठी तुम्ही एखाद्या वाटीने गोल पुरीसारखं कापून घेऊ शकता. चला, आता आपण तेल तापायला ठेवलं आहे. थोडंसं पीठ टाकून पहा तेल तापलं की नाही, आणि मग त्यामध्ये एक एक मोदक सोडा. आणि त्यावर हळूहळू तेल सोडा, जेणेकरून वरून सुद्धा ते भाजले जातील. बघा, किती छान कलर आलाय. किती सुंदर दिसत आहेत आपले मोदक. एकसारखा रंग आला आहे सगळ्या मोदकांना. आता बाकीचे राहिलेले मोदक पण आपण तळून घेऊयात. बघा, आपले मोदक तयार झाले आहेत. बघा, किती छान झालेत, गोल्डन ब्राऊन.